एक पद्धत असते ज्याच्यामध्ये आपण विचार करून एखाद्या गोष्टीचा मार्ग काढतो. म्हणजे आपण पूर्ण सगळं ॲनालिसिस करायचं, सारासार विचार करायचा आणि मग त्यातून एखादा मार्ग काढायचा. दुसरी पद्धत असते, काही विचार करणारी लोक असतात, ती मार्ग काढतात, फक्त त्यांच्या मागून जायचं. म्युच्युअल फंड हाऊसेस ही प्रचंड बुद्धिमान आहेत. शेअर मार्केटमधून कसा प्रॉफिट काढायचा, यातल्या लोकांना प्रॉफिट देऊन पण स्वतःला उरला पाहिजे एवढा प्रॉफिट काढायचा, हा विचार म्युच्युअल फंड हाऊसेसचा असतो. काही चांगले म्युच्युअल फंड, ज्यांना मी स्वतःसाठी चांगले म्युच्युअल फंड मानतो, आणि काही म्युच्युअल फंड जे खरंच चांगले आहेत, मार्केट त्यांना चांगले म्युच्युअल फंड मानतं, अशा प्रकारचे काही म्युच्युअल फंड आपण बघणार आहोत. त्या म्युच्युअल फंड हाऊसेसने अनालिसिस करून काही स्टॉक बाजूला काढले आहेत, त्यांची होल्डिंग त्यात किती आहे, त्यांनी कोणत्या कोणत्या स्टॉकमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक केली आहे, आपण ते बघणार आहोत, त्याचं अनालिसिस करणार आहोत आणि त्यांच्यातले स्टॉक कुठले होते ते बघणार आहोत. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की फ्लेक्सी कॅप हा माझ्या सगळ्यात आवडीचा विषय आहे. मार्केट पडल्यावर किंवा मार्केट पडताना, मार्केट पडून वरती चढताना, या कालावधीमध्ये, तिन्ही कालावधीत मी फ्लेक्सी कॅपमध्ये माझे पैसे टाकतो. सगळ्यांच्या आवडीचा विषय, सगळ्यांच्या आवडीचा फ्लेक्सी कॅप हा आयदर HDFCचा फ्लेक्सी कॅप ऑर पराग पारिखचा फ्लेक्सी कॅप. माझे स्वतःचे पराग पारिखमध्ये गुंतवणूक माझ्या फॅमिली म्युच्युअल फंडचे आहेत. नाही, माझे स्वतःचे पराग पारिखमध्ये आहेत, माझ्या फॅमिलीचे ICICI प्रुडेन्शियलच्या फ्लेक्सी कॅपमध्ये आहेत. पैकी पराग पारिखचे स्टॉक्स आहेत ना, हे आपण इथे अध्ययनाला घेणार आहोत. फ्लेक्सी कॅपमध्ये पराग पारिख, त्याच्यानंतर असतात मिड कॅप, स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप. ह्या तिघांपैकी आहेत ना, तिघांपैकी निप्पॉनचा स्मॉल कॅप मला ऑल टाइम आवडतो. त्याच्यात फक्त SIP करता येते, लमसम त्यात टाकता येत नाही. एक निप्पॉन, तो राहू द्या बाजूला. मिड कॅपमध्ये मोतीलाल ओसवालचा मिड कॅप माझा स्वतःचा ऑल टाइम फेवरेट आहे. HDFCचा ऑपॉर्च्युनिटी मिड कॅप हा माझा फॅमिली आहे, तर माझ्या स्वतःचा मोतीलालचा मिड कॅप आहे. मिड कॅप, लार्ज कॅप पण आपण ह्या वेळेला अध्ययनाला मोतीलालचाच घेणार आहोत. आणि कॉन्ट्रा SBIचा, हे म्युच्युअल फंड हाऊसेस, यांच्या म्युच्युअल फंडमध्ये यांचे असलेले स्टॉक नेमके कोणते आहेत. जसं की हा आहे पराग पारिखचा फ्लेक्सी कॅप, याच्यातले हे स्टॉक्स आहेत. HDFC बँक यांच्याकडे आहे, यांच्याकडे बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आहे, PGCL आहे म्हणजे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोल आहे, ICICI बँक आहे, ITC, कोटक, भारती एअरटेल, फेसबुक म्हणजे तो फॉरेन इक्विटी पण यांच्याकडे आहे, आणि महिंद्रा अँड महिंद्रा M&M हे यांच्याकडे स्टॉक्स आहेत. ओके, मग असेच आपण बघणार आहोत SBI कॉन्ट्रा, यातले कुठले आहेत, यांच्यापैकी कॉमन कोणते आहेत, यांच्यापैकी जे कॉमन स्टॉक निघतील ते योग्य वेळेला संधी साधून आपल्या पोर्टफोलिओत आपण ठेवलेच पाहिजे. जे यांच्याकडे पण आहेत, यांच्याकडे पण आहेत, यांच्याकडे पण आहेत, जे कॉमन निघतील ते तर मस्टच आहेत. ओके, त्याला काय पर्याय येणारच नाही, ते आज ना उद्या वर जातीलच, म्हणून तर त्यांनी घेतले आहेत. ओके, त्यांची जास्त मापं काढायची नाहीत. एखाद्या चांगल्या अनुषंगाला, त्यांच्या चांगल्या P रेशोला, त्यांच्या चांगल्या प्राइस व्हॅल्यूला आपण ते घेऊ, त्यांना ग्रॅप करू. बाकीचे पण स्टॉक कोणते आहेत ते आपल्या पोर्टफोलिओत एकतर इन्व्हेस्टमेंटला तरी असावेत किंवा असेच कलेक्शन म्हणून घेऊन ठेवलेले असावेत, यांच्यामध्ये आपण त्यांना घेऊ, असं आपण अध्ययन करणार आहोत. सुरुवात आपण फ्लेक्सी कॅपमध्ये करतोय. फ्लेक्सी कॅपला आपण का मानतो, कारण फ्लेक्सी कॅपमध्ये त्या मॅनेजरकडे बरेच पॉवर्स असतात. तो फ्लेक्स करू शकतो कॅप. मार्केटचे 3 कॅप आहेत, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. तिघांपैकी कोणत्याही कॅपमध्ये टाकेल. मार्केट पडताना झटकन पडतं ते म्हणजे स्मॉल कॅप. मार्केट पडल्या तो टाकेल स्मॉल कॅपमध्ये. मार्केट चढताना ते खूप फास्ट चढतं. मार्केट चढल्यावरती तिथून प्रॉफिट बुक करेल आणि एकदम स्मूथली चालणाऱ्या लार्ज कॅपमध्ये टाकेल. मधल्या अवस्थेमध्ये ते मिड कॅपमध्ये टाकतील, त्याला वाटेल तसं तो करेल. साधारणपणे 25 त्रिक 75 आणि 25 त्याचे स्वतःचे राईट्स असलेले, असे साधारण तो त्याचे ग्रुप करतो. 25% मिड, 25% स्मॉल, अशा प्रकारे तो मल्टी कॅपमध्ये करतो. स्मॉल कॅपमध्ये त्याच्याकडे राईट्स असतात, त्यानुसार तो त्याचे राईट्स वापरतो. म्हणून मल्टी कॅपपेक्षा मला फ्लेक्सी कॅप जास्त आवडतो. ओके, माझा मतितार्थ तुम्हाला समजलाय का? असेल तर इथून पुढे आपण आपला पिक्चर चालू करू. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. फ्लेक्सी कॅप ही कॅटेगरी आहे, याच्यामधले हे आहे टॉप 10 स्टॉक्स होल्डिंग इन पोर्टफोलिओ. टॉप 10 31 जुलैच्या एंडपर्यंतच आहे. जनरली हेच असतात. 19-20 याच्यामधलं फक्त त्यांचं ते होल्डिंग पॅटर्न बदलतो, बाकी हेच असतात. इथे काय दिसतं, हे HDFC बँक आहे. सेक्टर कुठला आहे तर प्रायव्हेट सेक्टरची ही बँक आहे. ह्याच्यामध्ये ह्याचं व्हॉल्यूम किती आहे, पर्सेंटेज ऑफ होल्डिंग हे मेन आहे. यांनी जवळपास 8% पोर्टफोलिओत HDFC बँक होल्ड केलाय. एका महिन्यातला चेंज खूपच बारकासा आहे, काय बघायचं नाही आपल्याला. 1 इयरचं हायेस्ट होल्डिंग याचं किती होतं, साधारण 8.5% होतं. म्हणजे आता 8%, साधारण 8.5% पर्यंतचं होल्डिंग ते ठेवतात. साधारण 0.5% यांनी बुक केलं असेल मे बी.
एका वर्षाचं लोएस्ट किती होतं तर 8% खाली त्यांच्याकडे कधीच येत नाहीत पोर्टफोलिओत. HDFC असतोच. क्वांटिटी किती करोड शेअर्स आहेत. ओ माय गॉड, एक महिन्याचा चेंज इन क्वांटिटी बघायचंच नाहीये आपल्याला. एवढंच बघू की यांनी अख्ख्या पोर्टफोलिओत HDFC बँकेला 8% स्थान दिलंय. मी माझ्या पोर्टफोलिओत किमान 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 10% स्थान हे HDFC आणि ICICI बँकेला मिळून देतोच. नोट दॅट पॉइंट. यांना द्यावं, कारण प्रायव्हेट सेक्टरमधल्या ह्या बेस्ट बँक आहेत बघा ना. प्रायव्हेट सेक्टर HDFC, ICICI. अजून एक आहे कोटक महिंद्राची बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक. ह्या 3 बँका आहेत ना, यांना मी भारताचं फ्युचर समजतो. SBI, HDFC, कोटक आणि ICICI बँक, ह्या 4 बँका म्हणजे भारताचं फ्युचर आहे. यात आवडते म्हणून मी फेडरल टाकतो. फेडरल ही माझी ऑल टाइम फेवरेट आहे. कमी चारित्र्यावर डाग असलेली बँक म्हटलात तरी चालेल. माझ्याकडे 110 पासून आहे, 95 पासून म्हटलात तरी चालेल, पण तेव्हा मी ती बुक केली होती. 110, 150 ती भयानक, म्हणजे 200 क्रॉस मी त्याला 300, 350 सुद्धा बघतोय. येत्या काळात 500, 550 घ्यावी लागली तरी तुम्हाला त्याचा शॉक बसता कामा नये. ओके, HDFC बँक आहे. बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड हा होल्डिंग कंपनी आहे. ओके, खरंच खूप छान कंपनी आहे. तुमच्याकडे हा स्टॉक नसला, सोडला, तर बाकी प्रत्येक स्टॉक तुमच्याकडे असतीलच मे बी कमी जास्त प्रमाणात. या लेक्चरचा फायदा काय, किती प्रमाणात ह्यांना ठेवावं, यांचं महत्व काय, हे अधोरेखित महत्व होईल. ओके, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हा पॉवर ट्रान्समिशनचा आहे. पॉवर ग्रिड म्हणजे पॉवरचं जाळं असतं. हे नेटवर्क जे जातं, म्हणजे आमच्या गावाच्या ह्या कोपऱ्यात लाईट नाही आली तिथपर्यंत PGCL टाकून द्या. शहरापासून एवढ्या लांब आलं तेवढ्या लांब आलं नाही, हे PGCL करतं. कोल इंडिया लिमिटेड हा आपल्या काय ते डिव्हिडंड अर्निंग स्टॉक मधला महत्वाचा स्टॉक आहे. कोल आणि वेदांता ऑल टाइम फेवरेट माझे. कोल इंडिया यांच्याकडे बरेच आहेत. किती आहेत, जवळपास 5.3% आहेत. ICICI बँक यांच्याकडे आहे ऑल टाइम फेवरेट. खूप छान बँकिंग, खूप छान बँक, मस्त सर्व्हिस आणि ग्रेट फ्युचर. ITC लिमिटेड एक स्टेबल स्टॉक. हक्का पोर्टफोलिओ जर का वरखाली होत असेल तर ITC तुमच्या म्युच्युअल फंडला स्टेबल ठेवून दाखवेल. कोटक महिंद्राची बँक आहे, फेवरेट बँक, छान बँक, मस्त बँकिंग. भारती एअरटेल ह्याला खूप फ्युचर आहे. भारती एअरटेल आहे ना, हा सध्या चाललाय कुठे माहिती आहे का, तुमचा जे हे म्हणता येईल त्याला डाटा सर्व्हिंग सेंटर आहे, याच्यामध्ये चाललाय. तुमचा भारती एअरटेल हा मोनोपॉली ठेवतो, म्हणजे सिम कार्ड सेक्टरमध्ये जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया 3च आहेत. पैकी स्टॉक रजिस्टर असलेला हा बाबा मोनोपॉली करतो रे. त्यामुळे भारती एअरटेल माझ्याकडे आहे. मी याच्यावरती 1.5 होणं एक्सपेक्टेड ठेवलं होतं, 2 सुद्धा मी याच्यावर एक्सपेक्टेड ठेवलंय. भारती एअरटेल. फेसबुक हा फॉरेन इक्विटी आहे. आता यांना कसा घ्यावं, तर काही स्पेशल गोष्टी आहेत, त्याने हे स्टॉक सुद्धा तुम्हाला घेता येतात, त्याच्याविषयी नंतर बोलू. पण याच्या ऐवजी फॉरेनचे ETF तुमच्याकडे असावे, जसं की MON 100, मोतीलाल ओसवाल. नॅसडॅक 100चा ETF आहे त्याच्याकडे. नॅसडॅक हे जे काही इंडेक्स आहे त्याच्यावरचाच तो ETF आहे, घ्यावा. जेव्हा जेव्हा रेट दिसेल, अमेरिकन मार्केट पडलं एकाल, तो रेट दिसेल, घ्यावा. हँगसेंग आहे म्हणजे चायनीज मार्केटचा, मोतीलाल ओसवालचाच ETF आहे, घ्यावा. ओके, हे घ्यावं, आठवणीने लक्षात ठेवा. फॉरेन इक्विटी सुद्धा तुमच्या आता यांनी जवळपास 3.5% ठेवलेत. आपण 5% तरी किमान ठेवावे अशी माझी अपेक्षा आहे. किमान कलेक्शन असलेल्या पोर्टफोलिओ तरी हे असावेत. व्हॉट इज मीन बाय कलेक्शन पोर्टफोलिओ? एक पोर्टफोलिओ असतो ज्याच्यामध्ये तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे स्टॉक कलेक्टेड असतात, एकत्र ठेवलेले, बरोबर. म्हणजे ते का ठेवलेत, तर मी ठेवलेत जस्ट, म्हणजे घरात एक डबा असतो ना, त्यात तुमच्या काय काय गोष्टी ठेवलेल्या असतात. फिरायला गेलो होतो, एक दगड बारकासा आवडला, आणून घेतला, ठेवला. अजून काय गेलो होतो, आवडलं, ठेवलं. हे कलेक्शनचा एक पोर्टफोलिओ, कलेक्शनचा एक डबा असतो, असा एक पोर्टफोलिओ ठेवा. त्यात ह्या गोष्टी असाव्यात म्हणून ठेवा, बाकी काही नाही. कालांतराने कळेल आपण ठेवलं ते भारी झालं. फक्त एवढंच चांगल्या क्वांटिटीत ठेवा, म्हणजे भारी होणार असेल तर ते तुम्हाला जास्त भारी मिळेल. माझा शेअर डबल झाला, पण घेतला किती होता, 2,000चा, 2चे 4,000 झाले. काय फायदा, जंगल में मोर नाचा किसने देखा. हे तसंच होणार आहे. महिंद्रा चांगली कंपनी, ऑटोमोबाईलमध्ये, पॅसेंजर कार्स अँड युटिलिटीमध्ये आहे ना, याचा R&D चांगला आहे. कार्स चांगले बनवतो. XUV 700 पासून आता B6, B9 आणल्यापर्यंत. ग्रेट थंब फॉर महिंद्रा. हा अख्खा यांचा स्टॉक पोर्टफोलिओ आहे. हे स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत असतील आणि असावे असंच मला वाटतं. बाकीच्या गोष्टी आपण पुढे बघू. याच्यात पुढे तुम्ही जर का अजून बघायला गेलात ना, तर सुरुवात आपण HDFC बँकेपासून करू. HDFC बँक ह्याच्याबद्दल काय, ते इंट्रोडक्शन काय देऊ, सगळंच आहे यांच्याकडे. बँकिंग बिझनेस चालतो कशावरती, तर लोकांकडून कमी टक्क्यात पैसे घ्या आणि ते जास्त पैशात लोनमध्ये द्या, मधला फायदा यांचा. गेले 6 महिने एवढ्या घडामोडी घडल्या. ट्रम्प आता निवडून आले, त्यांनी रिसेशन टाकलं काय, चायनीज भांडणं केली काय, युक्रेनचं भांडणं झालं काय, पण ही बँक मात्र हल्ली नाही. ही बँक मात्र 850, 900, 1100. ओके, हे आकडे तुम्हाला दिसतात. ह्याने स्प्लिट दिलाय 1:1 मध्ये. स्प्लिटचा अर्थ काय असतो, हा शेअर होता 1900चा, 2000च्या लेवलचा शेअर होता, हा 1/2 झाल्यामुळे तुम्हाला इथे छोटा दिसतोय,
पण याच अनुषंगाने ह्याच क्रेडेन्शियलमध्ये आता आपल्याला बोलावं लागणार. 850 पासून 900, 950, 1000ला टच केला यांनी, हीच त्याची खरी लेवल आहे. मागच्या वर्षीच्या जानेवारीला हा 1300चा स्टॉक वर्ष संपताना 1800ला होता. सगळे शेअर गडबडले होते, जिथे होते ते फिरून तिथेच आले होते. हायने मात्र तेवढे पर्सेंटेज दिले. एका म्युच्युअल फंड किती पर्सेंटेज द्यावा तेवढेच पर्सेंटेज हा देतो. एक तर म्युच्युअल फंडात पैसे घाला, दोन तर थेट HDFC बँकेच्या स्टॉकमध्ये पैसे घालून विसरून जावा. दोन्ही बऱ्यापैकी छान रिझल्ट देतात. हा वरचढ रिझल्ट देतो जर का डीपला बाय केला तर. HDFC बँक असावाच असा स्टॉक आहे, याच्यामध्ये स्विंग करा. अगदी बॉलिंजर बँड लावून जरी स्विंग केलात छान रिझल्ट मिळतात. अगदी आपला इंडिकेटर जरी लावलात एक्सलंट मध्ये याच्यात स्विंग बसते. मार्केट कॅप ट्रिलियन मध्ये, 7 ट्रिलियन. दॅट इज टू मच ह्यूज फॉर सच अ प्रायव्हेट बँक. पी रेशो 20, बिग थम 15 ते 20 पी रेशोला आयडियल मानतात. पुढे बघितलं डे रेंज याची नकोच, काय याचं बागे बघायलाच नको. ह्याचा इन्कम स्टेटमेंट, ह्याचं काय बघणार इन्कम स्टेटमेंट आपण. रेव्हेन्यू, बँकेचा रेव्हेन्यू 20% वाढलाय, बिग थम. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 15% वाढलाय, काहीतरी ऑफिस वगैरे टाकले असतील याने. नेट इन्कम 10% वाढलाय. नुसता प्युअर नेट इन्कम म्हणजे 100 रुपयावरती 110 रुपये केले तर ते 10 रुपये हा नेट इन्कम झाला, तो 10% वाढलाय. टोटल 110 रुपये बघितले तर तो रेव्हेन्यू झाला. फक्त इन्कम म्हणजे नेट इन्कम. नेट प्रॉफिटचं मार्जिन हे इयर ऑन इयर चेंज आहेत. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी काय बदल झाला ते इयर ऑन इयर चेंजमध्ये दिसतं. नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी झालंय. मागच्या वर्षी 10 रुपये प्रॉफिट व्हायचा, आता प्रॉफिट 11 रुपये होतोय, तर तो 1 रुपयाने 10 वरती 1 रुपयाने वाढला. आता जर का तो 9 असेल तर तो 10 वरती 1 रुपयाने कमी झाला. नेट प्रॉफिट मार्जिन कमी झालंय. अर्निंग पर शेअर, एका शेअर मागचं अर्निंग वाढलंय, बिग थम फॉर शेअर होल्डर्स. बॅलन्स शीट ह्याचे इयर ऑन इयर चेंज बघा. इन्व्हेस्टमेंट याची वाढली आहे, बँक आहे, वाढणं अपेक्षित आहे. अशिट्स वाढल्यात, लायबिलिटीज वाढल्यात, दोन्ही सेम वाढल्यात, काही प्रॉब्लेम नाही. अशिट्स म्हणजे बँकेच्या स्वतःच्या गोष्टी, लायबिलिटीज म्हणजे बँक देणाऱ्या गोष्टी. लोकांचे पैसे बँक देते, ती लायबिलिटीज. अशिट्स म्हणजे बँकेचं लोन जिथून पैसे त्याला येणार आहेत, येणारे अशिट्स, देणारे लायबिलिटीज. ओके, बँकिंगच्या बाबतीत आहे. ओके, शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर FII 48%, जवळपास 50% FII होल्ड करतायत हा शेअर. FII जिथे जिथे पैसे गुंतवतात, लक्षात ठेवा आपल्यापेक्षा त्यांना डोकं जास्त आहे. दुसऱ्या देशात जाऊन एखाद्या दुसऱ्या देशातल्या गोष्टीची होल्डिंग ठेवणं, यासाठी ते किती रिसर्च करत असतील. FII ज्याच्यात गुंतवणूक करतात त्याच्यात चांगल्या रेटला घुसा आणि गुंतवणूक करून मोकळे व्हा. FII 48%, बिग थम. DII पण काय मागे नाही आहेत, 35% आहेत. पब्लिक म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यांकडे फक्त 15% शेअर्स आहेत. ओके, बाकी आहेत काय बघणार. म्हणजे ह्या बँकेविषयी मी काय कमेंट करू. बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट. बजाज हे आपलं विदर्भातलं बजाज घराणं, खूप मोठं घराणं, गांधीजींपासून हे काम करतायत बघा. जवाहरलाल नेहरू आहेत इथे, गांधीजी आहेत. द ग्रुप विथ अ हार्ट. ऍक्च्युली खरंच म्हटलं पाहिजे, बजाजांचा हार्ट आहे. त्याने स्वातंत्र्य चळवळीत बरीच मदत केली होती, सत्याग्रहाला, बाकीच्या गोष्टीला लागणाऱ्या गोष्टीत. बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट आहे ना, हा एक खूप मोठा ग्रुप आहे. हा खरंच मोठ्या गोष्टीत इन्व्हेस्टमेंट करतो. 1-2 नाही, 56 गोष्टीत इन्व्हेस्टमेंट करतो. दाखवतो तुम्हाला काय म्हणतोय बघा. बजाज होल्डिंग इन्व्हेस्टमेंट, बजाज ऑटो लिमिटेड वॉज डीमर्ज ॲज पर द ऑर्डर डेटेड ब्ला 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 2007ला हॉनरेबल बॉम्बे हायकोर्टने सांगितल्यानुसार. ह्याच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही, तुम्ही काय करता आम्हाला थोडक्यात सांगा. बजाज होल्डिंग इज फ्लॅगशिप ऑफ बजाज ग्रुप ऑफ कंपनीज. द कंपनी इन द ग्रुप आर बजाजचा ऑटो, बजाजचा हाऊसिंग फायनान्स, हर्क्युलस, बजाज अलायन्स, जनरल इन्शुरन्स ह्याच्यामध्ये आहे, बजाजचा ऑटो क्रेडिट सुद्धा आहे, बजाज फिनसर्व डायरेक्ट आहे, बजाज फिनसर्व आहे, बजाज इलेक्ट्रिकल पासून महाराष्ट्र स्कूटर पर्यंत किती काय काय आहे बघा. एवढ्या सगळ्या गोष्टींना मिळून एकत्र असलेला शेअर आहे. खूप स्टेबल, स्विंगसाठी खूप चांगला. पण हा तुमच्याकडे का नाहीये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण हा आहे 12,700चा एक शेअर. हिंमत जुटवून 9,200, 9,600ला खूप डीपमध्ये हा मी घेतला होता. 2च आहेत माझ्याकडे सुद्धा, कारण ह्याची किंमत बघून घ्यायला माणूस दजवत नाही. पुढे बघायला गेलात ना तर हा स्मूथली 6%, 10% गेलाय. खरंच स्मूथ आहे हा. स्विंग करण्यासाठी बॉलिंजर बँड लावलात आणि याची जर का तुम्ही R1, R2, S1, S2 काय म्हणता तुम्ही त्याला, पायवट पॉईंट जरी छान काढलात तरी सुद्धा हा तुम्हाला छान रिझल्ट देतो. मार्केट कॅप जवळपास 1.5 ट्रिलियन आहे. ग्रेट. पी रेशो 16, खूप छान पी रेशो. 15 ते 20ला आपण बेस्ट पी रेशो म्हणतो. डिव्हिडंड यील्ड सुद्धा देतोय हा, दॅट इज व्हेरी नाईस. पुढे बघायला गेलं ह्याची रेंज बघा इयर मधली 9,938 ते 14,000. ग्रेट, चांगली रेंज आहे. रेव्हेन्यू यांचा कमी झालाय, काही चांगली गोष्ट नाहीये. नेट इन्कम कमी झालाय, ही पण काही चांगली गोष्ट नाहीये.
ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 28% वाढलंय, ही सुद्धा काय चांगली गोष्ट नाहीये. ह्याच्यात पुढच्या काळात थोडी पडझड दिसू शकेल. अशीच 15% पण लायबिलिटीज 15पेक्षा जास्त म्हणजे 18% वाढल्यात. ठीक आहे, एवढं 2-3% एवढ्या मोठ्या स्टॉक आणि त्याच्या कामासाठी ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट यांना चांगली आली आहे. पण स्टॉक चांगला आहे, काम चांगलं करतोय, खूप स्वस्त मिळाला, खूप स्वस्त, हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता, एखादा तरी किमान असावा. पुढे बघायला गेलात तर शेअर होल्डिंग पॅटर्न्समध्ये प्रमोटर म्हणजे स्वतःच्या घरातच याच्या 50%ची गुंतवणूक आहे, 51%, पब्लिककडे 30% आहे. FIIने फक्त 10% घेतले, DIIने 7%. FIIने याच्यात गुंतवणूक कमी केली आहे, म्हणून मी पण याच्यात गुंतवणूक कमी करणार. असं तुम्ही काय विचार करत असाल तर करू शकता, कारण मी असा विचार कधी कधी करतो. चलो पुढे आहे पॉवर ग्रिड. पॉवर ग्रिडचं काम काय माहितीये का? भारतातल्या प्रत्येक घरात जाऊन लाईट पोचवणं, खांबावरून घरापर्यंत. ग्रिडचा अर्थ काय असतो? मेश, बरोबर की नाही? म्हणजे जी वीज तयार होते धरणामध्ये म्हणा, औष्णिक प्रकल्पात म्हणा, तिथून त्या कंपनीपर्यंत, कंपनीपासून तुमच्यापर्यंत, हे महावितरणाचं काम आहे ना, हे पॉवर ग्रिडच्या मदतीने होतं. पॉवर ग्रिड खरंच खूप मोठी कंपनी आहे, खरंच खूप छान गोष्टी करतं. 1 नेशन 1 ग्रिड 1 फ्रिक्वेन्सी ग्रेट. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय असतो माहिती आहे ना? हा AC करंट आहे आपल्या वर चाललाय तो, अल्टरनेटिव्ह करंट. ह्याची फ्रिक्वेन्सी 1 मिनिटात ह्याची स्पंदनं असतात. हा किती वेळा हलतो? तर आपली इंडियन फ्रिक्वेन्सी मला वाटतं 50 आहे, इफ आय एम नॉट रॉंग, इट्स 50. प्रत्येक देशाची वेगळी असते. आपल्या देशातून बाहेरच्या देशात जाऊन काहीतरी लावताय, उडवाल त्यामुळे त्यांच्या देशाचं तिकडे जाऊन वापरायचं. माझी बहीण जेव्हा येते तेव्हा ती त्यांचे चार्जर त्यांच्या आपल्या गोष्टी बरोबर सेपरेट ठेवते, मिक्स करत नाही ती कधी. पुढे बघा, हमारे नेटवर्क का अन्वेषण करे. ओके, किती ट्रान्समिशन लाईनो सर्किट किती किलोमीटर आहे बघा? 1,80,000 आहे. सबसेक्शन 286 सबसेक्शन. अरे 1-2 सबसेक्शन मध्ये किती कोटी घालतात ते. परिवर्तन क्षमता बघा, बाबा, प्रणाली की उपलब्धता 99.85%. अख्ख्या भारतभर काम करतं. पॉवर ग्रिड इज गोइंग सो गुड. आपल्या आर्थिक बजेटच्या वेळेला चांगल्या घोषणा झाल्या की ह्याच्यामध्ये चांगली मुवमेंट येते. आम्ही याचा ऑप्शन मारत असतो कधी कधी. लॉट मोठ्या आहे, त्यामुळे कधी कधी भीती वाटते तुम्हाला सांगायला. आम्ही कधी कधी करतो कार्यक्रम. हम कौन है? अरे आप बहुत बडे. 2007 पासून सूचीबद्ध मी मार्केटमध्ये आली. 93-94 मध्ये विद्युत मंत्रालयाच्या बरोबर समझोता करून त्याने उत्कृष्ट दर्जा त्यांना मिळाला. क्रेडिट रेटिंग खूप आहे. स्टँडर्ड्स अँड पुअर S&P आहे, याची BBB रेटिंग आहे. फिचचं BBB आहे. हे रेटिंग माहिती आहेत ना तुम्हाला? रेटिंग कसे असतात सांगतो तुम्हाला. इंटरनॅशनल गोष्टी आपल्याला रेटिंग देतात. म्हणजे कसं असतं, मी कसा वागतो हे माझ्याच घरच्यांनी सांगितलं तर काय फायदा? मी कसा वागतो माझ्याच भाऊकी सांगतो, ह्याला काय फायदा आहे? तिसऱ्या माणसाने सांगावं, माझ्या शाळेच्या शिक्षकांकडे चौकशीला जावं त्यांनी सांगावं, किंवा माझ्या तालुक्याच्या नगरसेवकाने सांगावं की अरे पोरगं चांगलं आहे बरं का, हे असंच आहे मध्यम, हे त्यांनी सांगावं. मग रेटिंग कसं असतं? A ही टॉपची रेटिंग, हा. A B ही 2 नंबरची रेटिंग, ABB ही 3 नंबरची रेटिंग. मग त्याच्या खाली आलं BAA, त्याच्या खाली असतं BAB, त्याच्या खाली असतं BBB, ते हे BBB. समजलं तुम्हाला काय? असं रेटिंग असतं, लक्षात ठेवा. AA म्हणजे सगळ्यात टॉप झालं. IMFचे बॉन्ड असतात किंवा तुमचा डॉलर बिलर हे प्रॉपर AA मध्ये गेले. पॉवर ग्रिड गेले 6 महिने वर आला, खाली गेला, पण 10% टोटली तो अपमध्ये 275ला आहे. हा आपल्याकडे बऱ्याच आधीपासून आहे, पण मी स्विंगसाठी हा घेतला. मी याला स्विंगला वापरतो. सध्या मी याच्यावरती खूप जास्त पॉझिटिव्ह नव्हतो बिकॉज ऑफ धिस, की तो खाली पडत होता म्हणून. PE रेशो 16, खूप छान PE रेशो आहे. तुम्हाला सांगतो, आपण एवढं अनालिसिस केलं, आपल्याला चांगले PE रेशो हे कमीच मिळाले. एवढ्या अनालिसिसमधून टॉपचे शेअर आपण अनालिसिसला घेतले होते, त्या सेक्टरचे टॉपचे शेअर, पण यांचे PE रेशो किती स्मूथ आहेत ना. म्युच्युअल फंड उगीच कुठल्या शेअरला घेत नाहीत, काहीतरी असतं म्हणून ते घेतात. ह्याच्यात बरंच काही आहे जे त्यांना दिसतंय, जे आपल्याला दिसत नाहीये, हे लक्षात राहू द्या. पुढे बघा, इयरची रेंज 250 पासून 366 आहे. 2.5 ट्रिलियनची कंपनी आहे. जेवढा पैसा जास्त तेवढी कंपनी भारी, हे डोक्यात पक्क ठेवून जावा. पुढे बघा, रेव्हेन्यू याचा थोडासा डाऊन आलाय. गव्हर्नमेंट कंपनी गव्हर्नमेंटचं काम करतं, NGO टाईपच काम करतं, समजून घ्या. मोकार काय प्रॉफिटमध्ये नसते. नेट इन्कम सगळं 0-0-0 वरती यायचं. 0 जरा कमी, 0 जरा कमी. हे गव्हर्नमेंट कंपनी आहे. आकडे कितीपत ऍडजस्ट केलेले असतील याचं तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. मी पण करू शकत नाही, कमेंट पण करू शकत नाही. ओके, चला पुढे. का कमेंट करू शकत नाही? माझा प्रायव्हेट प्लॅटफॉर्म आहे, आय कॅन कमेंट. माझं मत आहे ते. कॅश इन्व्हेस्टमेंट येते, येणारच. गव्हर्नमेंट द्यायला बसलंय. अशीट्स वाढलेत 6%, लायबिलिटीज वाढलेत 5.92 म्हणजे 6%. गुड. प्रमोटरकडे 51% असलंच पाहिजे. गव्हर्नमेंटचे शेअर्स आहेत ना, गव्हर्नमेंटचं शेअर म्हणजे काय असतं? गव्हर्नमेंटची कंपनी म्हणजे काय असतं? 50%च्या पुढे 1% भारतीय शासनाचे पैसे पाहिजेत, तरच ते भारतीय शासनाची कंपनी झाली ना. त्यामुळे प्रमोटरकडे 51% असतात.
FII कडे 26% आहे, गुड. DII कडे 18% आहे, ठीक आहे. पब्लिक म्हणजे आपण फक्त 3.61 मध्ये येतो. चलो आगे. भारत ऊर्जा सुरक्षा का स्वर्णिम अर्धशतक, विश्व की सबसे बड़ी कोयला उत्पादक कंपनी. कोयला उत्पादक कंपनी कोण? कोल इंडिया लिमिटेड. खरंच खूप मोठी कंपनी आहे, ह्यूज मोनोपॉली असलेली कंपनी. माझ्याकडे ही का होती? मी मोनोपॉलीवाले सगळ्या स्टॉकचा एक पोर्टफोलिओ केला होता, त्यामुळे माझ्याकडे ही होती. यांनी मला मजबूतवाला डिव्हिडंड दिलाय. काय वाढलं असेल ते वाढलं असेल, जास्त काय वाढलं नाहीये. काय खूप आधी केलेले नाही, लॉकडाऊनच्या जस्ट आधी केलेले. लॉकडाऊनला ते माझे शेअर पडलेच होते, खूप पडले. कोल इंडिया लिमिटेड, द स्टेट ओन कोल मायनिंग. स्टेट ओन म्हणजे गव्हर्नमेंटचे. कॉर्पोरेट केम इन बिगिनिंग 1975 ला. ऑलमोस्ट द प्रोडक्शन ऑफ 79 मिलियन टन. मोठा आकडा आहे, खरंच ह्यूज मोठा आकडा आहे. कोल इंडिया लिमिटेड हॅज 21 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. असलंच पाहिजे, कारण एवढा मोठा बिझनेस आहे, हँडल करायला त्याला एवढ्या गोष्टी लागणारच आहेत. पुढे बघा, कोल इंडिया ऑनर्ड अमंग द इंडियाज बेस्ट एम्प्लॉयर्स अमंग द नेशन बिल्ड वर्कर. असणारच, बेस्ट कामं करतो, ह्याला अवॉर्ड मिळणं काय ते शुडच आहे. स्विंगसाठी चांगला स्टॉक आहे. स्विंग 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 स्विंग. बॉलिंजर बँड जरी वापरला आणि चांगले सपोर्ट रेजिस्टन्स काढले तरी तुमचं काम होईल. अगदी 50 EMA मुव्हिंग ॲव्हरेज जरी काढलं, त्याची लाईन काढली, त्याच्यावरून जरी मुव्हिंग ॲव्हरेजवरून स्विंग केला तरी चालतो. 6 महिन्यामध्ये वरखाली खूप झालाय. 374 आहे, मी 175 180 खूप आधी घेतला होता तो. आय एम हॅप्पी कस्टमर, पण तो खूप मोठी काही ग्रोथ देत नाही. लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटचा शेअर आहे हा, मेला डिव्हिडंड देण्यातच गेला. डिव्हिडंड 7% डिव्हिडंड आहे. सिखो कुछ भाई से 7% डिव्हिडंड. पी रेशो 6, भिकारडा पी रेशो. इयर रेंज याची 350 ते 537 आहे. ठीक आहे, पण 537 होता, एवढं लक्षात ठेवा. पुढे बघायला गेला तर याचं काय बघू, इन्कम स्टेटमेंट. याचं काय इन्कम बघणार? गव्हर्नमेंटचे स्टॉक आहे, गव्हर्नमेंटचा कंपनी आहे, रेव्हेन्यू कमी झालाय कारण कोल आहे. कोलमध्ये आहे ना, तुम्हाला सांगू का, कोल मायनिंग शोधा, त्याच्यातून कोल काढा, मग तो द्या. ते पण कॉम्पिटेटिव्ह प्राइसला नाही, एका 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 मर्यादेच्या प्राइसमध्ये. घेणार कोण आहेत? एवढे कमी घेणार आहेत प्रायव्हेट प्लेअर, एवढे घेणारे गव्हर्नमेंटचे प्लेअर. कुठले गव्हर्नमेंटचे प्लेअर? हेच थर्मल पॉवर प्लांटवाली जनता, तीच घेणार. म्हणजे चंद्रपूरमध्ये कोळसे काढणार, चंद्रपूरमध्ये त्याचे थर्मल पॉवर प्लांट करणार, त्यातून वीज विकणार. जास्त कमवायला स्कोप राहत नाही, एवढाच स्कोप आहे. त्या डिव्हिडंडमध्ये गव्हर्नमेंटलाच पैसा ओतावा लागतो. कशी पुढे जाईल? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढलाय, वाढणं साहजिक आहे, पण फक्त 1%, 5% वाढायला पाहिजे होता. पुढे बघितलात तर इन्व्हेस्टमेंट याच्याकडे आली आहे. गव्हर्नमेंट आहे म्हटल्यावर इन्व्हेस्टमेंट येणार. टोटल असेट 9% वाढले, टोटल लायबिलिटीज फक्त 4% वाढलेत. बिग थप. पण ठीक आहे, खूप कमी लेवलला मार्केट पडलेलं, क्रॅश झालं, अशा लेवलला कोल इंडिया घ्यावा, इन्व्हेस्टमेंटला घ्यावा आणि डिव्हिडंड याच्यातून काढावं, बस. बाकी एक्सपेक्टेशन काही ठेवू नका. प्रमोटरकडे 63% आहे, कारण गव्हर्नमेंटचा शेअर आहे. 51% ठेवणं कंपल्सरी आहे, पण तरी गव्हर्नमेंटने जास्त ठेवलेत. बिग थंब फॉर गव्हर्नमेंट. FII कडे खूप कमी आहे, DII कडे खूप जास्त आहेत. FII कशाला तडपडतील याच्यामध्ये? त्यांना पाहिजे चांगले धार देणारी गाय. ही गाय काय जास्त धार देणार आहे का? ICICI बँक माझी स्वतःची बँक, आमचं अख्खं फॅमिली बँकिंग ICICI बँकेत चालतं. बेस्ट बँकिंग, जबरदस्त सर्व्हिस. थेट घरी येऊनच कार्यक्रम करतात. याच्याच मध्ये माझं सगळं बँकिंग चालतं. माझे करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, फलान अकाउंट, ढिमकान अकाउंट सगळे ICICI बँकेत आहेत. ICICI बँकेच्या म्युच्युअल फंडाबरोबरच मी ऐकून ICICI बँकेचे शेअर घेतले, पैसे डबल झाले. मी 530च्या आसपास घेतले होते लॉकडाऊन संपल्याच्या नंतर, त्याच्या आसपास 700, 800, 1400 मस्त प्रॉफिट चालू आहे ICICI बँकेमध्ये. HDFC बँकेसारखेच ही आहे, ह्याला उद्याची HDFC म्हटलं तरी चालेल. ICICI ग्रुप कंपनी. ओके, ICICI आहे ना, याचा ICICI मोकार ग्रुप आहेत. हा, लोंबार्ड आहे, ICICI डायरेक्ट आहे, फायनान्शियल ब्लाब. आता किती सांगू याच्याबद्दल, तुम्हाला सगळं माहिती असेलच. अवॉर्ड्स, मोकार अवॉर्ड्स आहेत. हे वाचून काय करायचं आहे आपण? बँकेचा स्टॉक बघा, 15%ची ग्रोथ आहे. 1200 पासून 1400, त्याच्या पण अबो. 1400च्या खाली हात जिथे येईल तिथे त्याला उचलणं, बाकी काही नाही. पुढच्या वर्षी हाच तुम्हाला 1800, 2021 बघावं लागलं, चिंता करू नये, हे दिवस येणारच आहेत. पी रेशो 18, बिग थंब फॉर ग्रेट. पी रेशो 15 ते 20च्या दरम्यान आहे. डिव्हिडंड देतोय 0.8%, बिग थंब. डिव्हिडंड सुद्धा देतो 1%च्या आसपास. 9.9 ट्रिलियन, लिटरली 10 ट्रिलियनची कंपनी आहे. 10 ट्रिलियन, दिस इज नॉट जोक फॉर सच अ बँकिंग कंपनी. ग्रेट, बिग ह्यूज थंब फॉर इट. इयरची रेंजची 1100 ते 1500 आहे, चांगली रेंज आहे, छान प्रॉफिट होऊ शकतो. रेव्हेन्यू वाढला याचा, पण नेट प्रॉफिट मार्जिन घटणं हे या बँकेसाठी योग्य नाही. याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन केलं HDFC आणि ICICI मध्ये, तर HDFC पुढे निघून जाते नेट प्रॉफिटच्या मार्जिनमध्ये. ओके, म्हणजे काटेकी टक्कर आहे. या गोष्टी वाढल्या याच्या. बिग थंब. टोटल शीट्स वाढले, टोटल लायबिलिटीज वाढल्यात, कॅश टर्म्स वाढल्यात. हा इन्व्हेस्टमेंट बघितला तर FII ने 46% गुंतवणूक केली आहे. ग्रेट. बस लोकांकडे 50% प्रमोटरकडे असतात, ह्याचा प्रमोटरच FII आहे.
चांगला स्टॉक आहे. FII घेणार. DII पण 44% आहेत. हे काय कमी नाही आहेत. पब्लिक आपण 9% आहोत फक्त. बिग थंब HDFC मी 2 घेतले तर एक ICICI बँक घेईन या प्रमाणात अंदाजे. ITC देश एक राग 2 अँड ओड टू द नेशन. काय म्हणतंय हे? देश एक राग, चांगला राग गातोय. ITC इंडियन टोबॅको कंपनी आहे. एन्ड्युरिंग व्हॅल्यूज. ओके. ITC कुठे आहे? ITC प्रत्येक ठिकाणी आहे. क्लासमेटच्या वही, क्लासमेटची पेन, इप्पीची मॅगी, सनफिशची मॅगी, तुम्ही जे काय खाता, सनफिशची बिस्किटं खाता, सनफिशचा ब्रँडच ITCच आहे. इंडियन टोबॅको कंपनी. खरं सांगावं तर सिगरेटमधली कंपनी. छान चालते पण स्टेबल शेअर आहे. खूप मोठा ग्रोथ नाही आहे. जस्ट अ स्टेबल. ITC बिझनेस हॅज डायव्हर्सिफाईड प्रेझेन्स इन ब्रँच, पॅकेज फूड, पर्सनल केअर, एज्युकेशन, स्टेशनरी. तुम्हाला बोललो नाही का आता. FMCG सिगारेट, फूड आहे, पर्सनल केअर याच्याकडे आहे. हॉटेल्स सुद्धा ITCचे आहेत. पॅकेजिंगमध्ये ॲग्री बिझनेसमध्ये, ॲग्री कम्युनिटी ॲग्रीमध्ये पण ITC आहे. ग्रुपमध्ये मेजर सबसिडरीज भयानक आहे याचं काम. ह्यूज आहे, ह्यूज. बघा ना, आशीर्वादचा आटा याचाच आहे, सनफिस्ट याचंच आहे, मॅगी याची आहे, गमॉन आहे याच्याकडे, शॉवर टू शॉवर ते नाही का वापरत आपण छान वासाचं, ते पण आहे. बिंगो याचं, सनफिस्टची इप्पी. भयानक मोठा पोर्टफोलिओ आहे, खूप मोठा पोर्टफोलिओ आहे. सांगावं एवढं कमी. डार्क फॅन्टसी सारखे प्रीमियम बिस्किट्स पण आहेत. मॉम्स मॅजिक्स पण ह्याचंच आहे. छान. शेअर फक्त 3-4% वरती. सांगितलं काय, हा शेअर घेतलाच जातो पोर्टफोलिओ स्टेबल ठेवायला. ना हात चढत ना हा जास्त पडत. मोठ्या अमाऊंटच्या फंडने एक स्विंग मारायचे बारकेशे तर ITC इज द बेस्ट थिंग. 400 पासून 440, तिथून परत 400च्या आसपास येताना दिसतोय. हा 405-404च्या आसपास मिळाला. बेस्ट बिग थंब फॉर यू. PE रेशो 14-15च्या आसपासच आहे. स्पेशल बॉलिंजर बँडचा हा शेअर आहे. सपोर्ट रेजिस्टन्स बॉलिंजर बँड, मोकार स्विंग बसते याच्यामध्ये. मार्केट कॅप याचं 5 ट्रिलियन आहे. गुड बिग थंब फॉर यू. इयरची रेंज 390 ते 528 आहे. बोललो की नाही किती स्टेबल आहे बघा. जास्त इयरची रेंज नाही आहे याची. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह. रेव्हेन्यू भरपूर आलेला आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढलेला आहे. नेट इन्कम 70% वाढले. बिग थंब फॉर यू ब्रो. असेट्स कमी झाल्यात, प्रश्नचिन्ह. लायबिलिटीज वाढल्यात. ठीक आहे, हे एवढं चालून जातं. याने आकडे कट टू कट मेंटेन केले त्याचे. हां, DII कडे जास्त शेअर्स आहेत, FII कडे तुलनेत कमी आहेत. हा पहिलाच शेअर मिळाला जिथे असं उलट आहे, पण ठीक आहे. बिग थंब. DII 46%. गुड 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 गुड. कोटक बँकेतली बँक, कोटक बँक. ओन युअर ड्रीम होम विथ बेस्ट कोटक होम लोन्स रेट्स. ओके. 7.99 रेट लावले. कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बिल्डरांना पैसे देतात, हे ॲग्रो प्रोसेसिंगला पैसे देतात, हेल्थ केअरला पैसे देतात. द्या, सगळ्यांना पैसे द्या. ट्रान्सपोर्टला पण लोन देतात, यांना मोठे मोठे लोन लागतात. ॲग्रिकल्चर फार्मिंगला लॉंग टर्मचे लोन देतात, रिटेलला छोटे छोटे लोन देतात. कोटक महिंद्रा बँक गेले 6 महिने स्वतःला वर ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न यशस्वी झाला, पण जास्त प्रॉफिट देऊ शकलं नाही, कारण पडझड इथे झाली. जी बँक नाजूक असते, पडत्या काळात त्यांना विकलं जातं, हे डोक्यात राहू द्या. त्यामुळेच तुम्हाला हा डोंगर किंवा मंदिराची प्रतिमा ही जी बघायला मिळते ना, योग्य काळात वर जातात, पण त्यांची विकनेस आढळली की त्यांच्यामध्ये सेलिंग चालू होते, किंवा ही जी अचानक सेलिंग बघितली जाते, काहीतरी प्रॉब्लेम असतो. जी लोक म्हणतात आता याला विकू, आणि हे विकलं जातं. PE रेशो 20 आहे. छान PE रेशो, काय प्रॉब्लेम नाही आहे. मार्केट कॅप जवळपास 3.8, 3.5 ट्रिलियन पर्यंत आहे. बिग थंब फॉर सच अ ह्यूज. काय ते तुमचं मार्केट कॅप. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याचा कमी झाला आहे, जो की वाढणं अपेक्षित होतं, पण ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी ग्रीन आहेत. ग्रीन थंब फॉर कोटक. सगळे ग्रीन आहेत. असेट्स पण वाढल्या आहेत, लायबिलिटीज पण वाढल्यात. इन्व्हेस्टमेंट तर वाढलीच पाहिजे. बँक आहे, खूप चांगलं आहे. ओके, इथे उलटं बघायला मिळतंय. FII जास्त पाहिजे होतं, जे कमी आहेत. DII जास्त आहेत, पण ते 1-2% जास्त आहेत. पण मी तरी जिथे FII जास्त तिथे मी जाणं जास्त प्रेफर करेन. सध्या ज्या बँका बघितल्या ह्याच्यात मला तरी टॉपची HDFC वाटते. त्यानंतर मी ICICIला स्थान देईन, आणि मग मी कोटककडे जाईन. ओके, आत्तापर्यंत बघितलेल्या बँकिंगनुसार. पुढे बघायला गेलात तर भारतीय एअरटेल काय म्हणतात, सिम कार्डमधली मोनोपॉली आहे. मोबाईल कुठलाही घ्या, सिम कार्ड मात्र मोनोपॉलीचे 1-2च आहेत. त्यातला हा स्टॉक आहे. हा डाटा स्टोरेजमध्ये पण चालला आहे, डिजिटल स्टोरेजमध्ये पण चालला आहे, आणि बऱ्याच ठिकाणी एअरटेल घुसतोय. मी एअरटेलवरती जाम पॉझिटिव्ह आहे. चांगल्या रेटला स्वस्त मिळाला तर तो घ्या. याचा बिझनेस मात्र चालेलच, चांगला चालेल. याचा बिझनेस करण्याला पुढे वाढायला स्कोप बऱ्याच ठिकाणी आहे. अनलिमिटेड वायफाय देतोय तो. पोस्टपेड, प्रीपेड, एन्जॉय. कनेक्टिंग 50+ कंट्रीज अँड 5 कॉन्टिनेंट्स. एक्सप्लोर डायव्हर्स सबसी अँड टेरेस्ट्रियल रूट्स फॉर अनस्टॉपेबल कनेक्टिव्हिटी अँड स्ट्रीमिंग. ग्रेट ग्रेट, चांगली गोष्ट आहे. भारतीय एअरटेल 20% अप आहे. 1888 आहे. 6 महिन्यामध्ये याने चांगली अप ग्रोथ दाखवली आहे. ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा मार्केट कॅप याचा 11 ट्रिलियन आहे, जो की खरंच खूप ह्यूज आहे. पण कम्युनिकेशन ह्या सेक्टरमध्ये एवढा तो पैसा बनताय.
पी रेशो 32 पर्यंत आहे, 30च्या आसपास म्हणजे ठीक आहे सेक्टरमध्ये. इयरची रेंज 1500 ते 2000 पर्यंत आहे. बाबा सगळ्या गोष्टी वाढल्यात आणि नेट प्रॉफिटचं मार्जिन तर ह्यूज वाढलंय, 289 पर्यंत वाढलंय. ग्रेट. म्हणूनच मी या स्टॉकला 1.5 पट होणं अपेक्षित धरतो. 2500 तर मी अपेक्षित धरतो. मी 1400 पासून यात इन्व्हेस्टेड आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 14% वाढलेत. गुड गुड गुड. अर्निंग पर शेअर याचा 100% वाढलाय. अरे बाबा, इन्व्हेस्टमेंट का बरं कमी झाली हे तरी यायला पाहिजे. टोटल असेट्स वाढल्यात, लायबिलिटीज खूप कमी वाढल्यात, ही चांगली गोष्ट आहे. प्रमोटरकडे 51% आहेत. वा. एअरटेलचा स्वतःच्या शेअरवर 50%पेक्षा जास्त विश्वास आहे. FIIकडे 26%, DIकडे 19%, FIIकडे भरपूर शेअर्स आहेत जास्त. मी पण याच्यावरती पॉझिटिव्ह आहे भारतीय एअरटेलवरती. ओके. पब्लिक म्हणजे आपण सगळे लोक फक्त ह्या 2-2.5%मध्येच येतो. महिंद्रा खूप डायव्हर्स, खूप छान जबरदस्त शेअर, ऑटोमोबाईलमधला बादशाह, किंग वगैरे म्हटलात तरी चालेल. टाटाला याने मात दिलीच आहे आणि हा आता वर चाललाय शेअरमध्ये सुद्धा आणि बिझनेसमध्ये पण साधारण ती चिन्ह दिसत आहेत. EV आलेत, EV आहे त्यांच्याकडे. बदललेल्या प्रत्येक गोष्टी यांचा हात आहेच. ऑटोमोटिव्हमध्ये तर हा चाललाच आहे. फार्म इक्विपमेंटमध्ये पण खूप छान चाललाय. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस पण ग्रेट आहेत. हॉस्पिटॅलिटी महिंद्राचे सुद्धा आहेत. लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट्समध्ये सुद्धा आहे. इंजिनिअरिंग बिझनेस पण आहेत. रिन्युएबल एनर्जीमध्ये सुद्धा आहे. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे तुम्हाला. महिंद्रा एज्युकेटेड, एवढ्या गर्ल्सना एज्युकेट करते. चांगलं. CSR फंड चांगले वापरतात. एम्पावर 1 मिलियन प्लस वुमन टिल डेट. ग्रेट. फर्स्ट प्रिंट ॲड ऑफ 1945 महिंद्रा अँड महिंद्राची. क्या बात आहे. महिंद्रा अँड मोहम्मद. महिंद्रा अँड मोहम्मद. आता महिंद्रा अँड महिंद्रा आहे. महिंद्रा अँड महिंद्रा 3200ला आहे. 6 महिन्यामध्ये 23% याने दिलेत. बिग थम फॉर दॅट. 2600 पासून 2800, 3032 पर्यंत वरती गेलाय. इयरची रेंज 2400 ते 3400 आहे. ग्रेट. 2400 ते 3400 चांगली रेंज आहे. याने मला सगळ्यात पहिल्यांदा पैसे डबल करून दिले बरं का. 1600-1800 पासून हा 3000च्या आसपास आला. माझे पैसे जवळपास डबल केले ना, 80-90%. पी रेशो 26 आहे. ग्रेट पी रेशो, नो एनी प्रॉब्लेम. सगळं वाढलंय, फक्त अर्निंग पर शेअर घटलंय. म्हणून स्वस्त मिळालं तर घेऊन टाका, म्हणजे ही गोष्ट पण तुमची जाईल. नेट प्रॉफिटचं मार्जिन थोडंसं वाढलंय, पण रेव्हेन्यू मात्र 14-15% वाढलाय. टोटल रेव्हेन्यू येतोय ना, बास येत राहू द्या. इन्व्हेस्टमेंट वाढल्यात. ॲसेट्स अँड लायबिलिटीजमध्ये फक्त 1%चा फरक आहे. बिग थम फॉर महिंद्रा. FIIकडे 38% आहेत. 38%. DIपेक्षा 10% जवळपास जास्त आहे. 8-9%. गुड. प्रमोटरकडे 18% आहे. अरे वा 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 वा. प्रमोटर 18%, त्याच्या डबल FII आहेत. प्रमोटरच्या डबल FII आहेत. बिग थम. महिंद्रा खरंच खूप चांगला आहे. महिंद्रा माझ्याकडे आहे, ठेवीन आणि अजून एखाद्या डीपमध्ये मिळालं तर मी त्याला पुन्हा एकदा घेईन. ओके. मारुती सुझुकी नेक्सा, अरेना, ट्रू व्हॅल्यू. ओके. ट्रू व्हॅल्यू सुझुकीच आहे. सेकंड हँड कार विकतात याच्यामध्ये. नेक्सा प्रीमियम प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे सियाज हे नेक्साचं प्रोडक्ट आहे, तर स्विफ्ट ब्रिझा हे अरेनाचं प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर कमर्शियल व्हेकल त्याचे काय ते कॅरी बिरी त्यांच्या. मारुती सुझुकी 14,790ला आहे. मोठा शेअर आहे, कमी लोक याला प्रेफर करतात, पण 23% 6 महिन्यात रिटर्न्स दिलेत. 15,000चे म्युच्युअल फंड घेतले असते तरी तुम्हाला 6 महिन्यात 23% मिळाले नसते. डीपला सुझुकी घेणं. हां बघा ना, 1200. हां माझ्याकडे पण तो 11,900 समथिंगच्या आसपासच होता. ह्याच आसपास कुठेतरी घेतला होता मी तो, मार्च एंडच्या आसपास. तो खरंच खूप वर गेला. मारुतीची एक गोष्ट अशी माहिती आहे का, परवडणाऱ्या ड्युरेबल छान गाड्या काढतात. मारुतीने काही काढावं, तो काही विकतो, मग बाकीच्या गोष्टी नंतर येतात. मार्केट कॅप 4.5 ट्रिलियनचं आहे. ग्रेट. पी रेशो 32, 30-32, 26 हा पी रेशो ऑटोमोबाईलमध्ये चालू आहे सध्या. इयरची रेंज 10,000 ते 14,000. 4,000 म्हणजे जवळपास 25-26-30% ग्रोथ. काय म्हणते मारुती? ड्रायव्हिंग स्कूल, जेन्युन ॲसेसरीज, जेन्युन पार्ट्स, कार सर्व्हिसेस, मारुती सुझुकीकडे सगळंच आहे. काय सांगणार. रेव्हेन्यू याचा 7%नी वाढलाय. खूप कमी रेव्हेन्यू वाढलाय, जो की महिंद्राचा 10-15% होता. चांगली गोष्ट आहे. 10% तरी असलाच पाहिजे. नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी झालंय. हां ते ऑटोमोबाईलमध्ये सगळ्यांचंच झालंय, आता एवढं मार्जिन मिळत नाही. नेट इन्कम 7.5%नी वाढलाय. सध्या ऑटोमोबाईलमध्ये एक स्लॅक चालू होता, त्याचा झटका सगळ्यांना बसलाय. अदरवाईज ह्याचे स्टॉक डबलच होतात. खूप भारी कार आहेत. अल्टो तर एवढी कार आहे ना, म्हणजे याचं ब्रीथ मला वाटतं 1490 mm फक्त. कुठेही गाडी बसते, कुठेही जाते. ह्याची ऑटोमॅटिक जर का मला सेकंड मिळाली तर मी अशी उचलायला तयार आहे. अशी बघितल्या. वॅगनआर तर इट्स सेलिंग लाईक जस्ट लाईक अ हॉट केक. काहीच नाही गाडीत, एकदा धडकली की याचा लाडू होतो. स्टील विकते ती गाडी, कारण तेवढं जेन्युन त्याचं हे आहेच ना. मेंटेनन्स नाही आहे, कचकच नाही आहे. घेतली गाडी की नुसती टिकली. सिलेरिओ. माझ्याकडे स्वतःकडे ही सियाज आहे, ही जबरदस्त आहे. 29चं ॲव्हरेज मला CNGला मिळतं, ऑटोमॅटिक असून. हायब्रिड कार आहे, एकतर हायब्रिड, त्यात मारुती आणि त्यात आम्ही CNG लावलाय. मजा. लिटरली 7-8 हजाराच्या मेंटेनन्समध्ये माझ्या गाडीचा कार्यक्रम होतो, जे की आमच्या घरात होंडा आहे, ती 12-15 हजाराचा मेंटेनन्स काढतेच एकदा घातले आतमध्ये की.
ह्याची बॅलन्स शीट आपण काय बघणार? 14% असिट्स आहेत, लायबिलिटी जरा जास्त वाढले जे काही अपेक्षित आहे. कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट 25% वाढलेत. पुढे प्रमोटरकडे 58% आहेत, म्हणजे प्रमोटरचा विश्वास आहे आमची कंपनी खूप पुढे जाणार. DII-कडे 23%, FII-ने मात्र 15% घेतलेत. ओके, याच्या उलट महिंद्राकडे FII जास्त आहेत आणि DII कमी आहेत. ओके, तर महिंद्राचे मी 2 शेअर घेताना मारुतीचा एखादा शेअर मी घेईन. सो दिस इज अवर अनालिसिस. मोतीलाल ओसवाल पुढचा स्टॉक. मोतीलाल ओसवाल हा वेल्थ मॅनेजमेंट मधला खरंच चांगला आहे. NBFC नॉन बँकिंग फायनान्स सुद्धा आहे. तो फायनान्स करतो, वेल्थ मॅनेजमेंट करतो, स्वतःचे AMC आहे आणि काय सांगावं, स्वतःमध्ये स्वयंपूर्ण आहे मोतीलाल. वन प्लॅटफॉर्म फॉर ऑल इन्व्हेस्टमेंट हे सगळ्यात भारी काढलं त्याने. खूप भारी आहे, खूप ट्रस्टेड. बट 40 लाख, अरे 40 काय 60 लाख सुद्धा होईल. इंडस्ट्री लीडर आहे तो, अवॉर्ड विनिंग आहे. ग्रेट. इक्विटी और स्टॉक, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, स्ट्रॅटेक्स, म्युच्युअल फंड्स, सगळंच आहे ह्याच्याकडे, काही नाही असं नाहीच आहे. लार्ज कॅप फंड. ओके, आता आपण ह्या पार्टमध्ये मोतीलाल ओसवालचा लार्ज कॅप फंड बघणार आहोत. मोतीलाल ओसवाल स्वतः स्टॉक म्हणून पण भारी आहे, खूप स्वस्त मिळाला, थेट उचलणं, जास्त विचार करणं नाही. मोतीलाल ओसवाल स्टॉक म्हणून एंजलपेक्षा पण मी त्याला जास्त स्टेबल म्हणून बघतो. स्टेबल म्हणतोय मोतीलाल ओसवालला. याच्या लार्ज कॅपमध्ये काय आहे? तुम्हाला स्टेबल पैसे ठेवायचे आहेत. स्टेबल म्हणजे टाकायचे आणि बघायचे नाहीत. लार्ज कॅपमध्ये टाका, खरंच बघू नका. एखाद्या डीपमध्ये लार्ज कॅपमध्ये घुसवा पैसे, जस्ट फॉरगेट अबाउट दॅट. यासाठी आपण लार्ज कॅपचं अनालिसिस करणार आहोत. त्याच्यात काय काय आहे पण तो नेक्स्ट पार्टमध्ये. ह्या पार्टमधले सगळे स्टॉक तुम्हाला सांगितले, हायरार्की सांगितली, मी कोणाला प्रेफर करेन, कोणाला नाही करेन, का करेन, कसं करेन, स्विंगला कोण आहे, कंपाऊंडिंगला कोण आहे, इन्व्हेस्टमेंटला कोण आहे. ओके.